हाय हॅलो नमस्कार सखी। स्वयंपाक बनवताना त्यामध्ये बरेचसे बारकावे असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जर ते पदार्थ बनवताना बदल केले तर पदार्थ बनवणं अगदी सोपं होतं आणि परफेक्ट चवीचे पदार्थ तयार होतात। त्यासोबतच स्वयंपाकघरातही काही बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं। आज आपण अशाच 20 किचन टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। चपातीचे पीठ मळण्यापूर्वी त्यात दह्याला सुटलेलं पाणी घालून मळल्यास चपात्या नरम आणि शुभ्र होतात। दहीवडा मऊ व्हावा यासाठी त्या पिठात 2 उकडलेले बटाटे कुस्करून घाला, त्यामुळे दहीवडे मऊ आणि खुसखुशीत होतात। आलं आणि लसूण यांच्या वाटणाचा रंग काही दिवसांनी काळा पडतो। हा रंग तसाच राहण्यासाठी वाटण केल्यानंतर त्यात थोडंसं मीठ आणि गोड तेल घाला, म्हणजे वाटण संपेपर्यंत आहे तसं छान राहतं। बऱ्याचदा स्वयंपाकाच्या कढई, पातेलं किंवा तव्यावरती तेलाचं तवंग, साबण किंवा अगोदर केलेल्या पदार्थाचा वास राहतो। अशा वेळी 1 मिनिट हे भांडं गॅसवर ठेवून गरम करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घाला। पाण्यासोबत त्या भांड्यामधील तेल, चिकटपणा किंवा वास पूर्ण निघून जातो। गरज असेल तर त्यामध्ये थोडंसं लिंबू आणि सोडा घाला आणि त्यानंतर पाणी काढून ते भांडं स्वच्छ धुवून घ्या। मिक्सरच्या भांड्याला ब्लेडच्या आतल्या बाजूला बऱ्याचदा चिकटपणा आणि वाटलेले पदार्थ चिटकून राहतात आणि ते व्यवस्थित स्वच्छही करता येत नाहीत। त्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घ्या। पाण्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 चमचा सोडा घालून 1 मिनिटभर मिक्सरचं भांडं हे सगळं मिश्रण घालून फिरवून घ्या। भांडं स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या, यामुळे साठलेले अन्नपदार्थ चिकटपणा व्यवस्थित निघून भांडं अगदी स्वच्छ होतं। भजी कुरकुरीत व्हावी यासाठी पीठ मळताना बेसन पिठासोबत 1 चमचा कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ घाला आणि पीठ व्यवस्थित एकसारखं मळून घ्या। बटाट्याचे चिप्स बनवताना बटाटा पातळ स्लाइसमध्ये किसून अर्धा तास थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवा आणि त्यानंतर पाणी निथळून स्लाइस पुसून मग डीप फ्राय करा, त्यामुळे छान कुरकुरीत बटाटा चिप्स तयार होतात। भेंडीची भाजी चिकट न होता छान मोकळी आणि आंबूस बनावी यासाठी थोडासा लिंबूचा रस किंवा आमचूरची पावडर भाजी शिजवताना त्यामध्ये टाका। पुरी, वडे, भजी किंवा तळणीचे पदार्थ बनवताना ते पदार्थ जास्त तेल शोषून घेतो, यासाठी तेलामध्ये चिमूटभर मीठ टाका, म्हणजे तेल जास्त प्रमाणात शोषलं जाणार नाही। पनीरची भाजी बनवताना पनीर तेलामध्ये तळलं किंवा भाजलं तर पनीर वातड होतं। त्याऐवजी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पनीर त्यामध्ये थोडा वेळ ठेवलं तर पनीर छान मऊ आणि लुसलुशीत राहतं। छोले, राजमा, वाटाणा, बीन्स, हरभरा यासारखे कडधान्य गरम पाण्यामध्ये भिजवल्यास लवकर भिजतात। शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर लवकर शिजली जातात। पनीरला बऱ्याचदा जास्त दुधासारखा वास येतो। वास जाण्यासाठी पनीर कापून मीठ आणि लिंबू आणि किंचित हळद एकत्र करून 10 मिनिट पनीरला लावून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पनीर धुवून घ्या, त्यामुळे वास पूर्णपणे निघून जाईल। बटाट्याचे पराठे बनवताना सारणामध्ये थोडीशी धणा पावडर, पुदिना आणि कसुरी मेथी टाका, त्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते। पुलाव, बिर्याणी किंवा भात बनवताना तांदूळ शिजवत असताना छान फुललेला आणि पांढरा शुभ्र राहावा यासाठी शिजताना थोडासा लिंबूचा रस आणि तेल घाला। कुकरमध्ये डाळ लावल्यानंतर डाळ सांडू नये आणि मऊ शिजावी यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घाला, म्हणजे डाळ मऊ शिजते आणि सांडतही नाही। आपण बऱ्याच भाज्यांमध्ये ओलं खोबरं घालतो, तेव्हा खोबरं भाजी शिजतानाच घाला, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसातही भाजी आंबट होत नाही। हिंगाचे खडे तुरीच्या डाळीच्या डब्यात टाकून ठेवा, म्हणजे डाळीला वास चांगला राहतो, डाळ किडतही नाही आणि खडेही व्यवस्थित राहतात। सुकामेव्यात थोडे मिठाचे खडे आणि लवंग मिसळून ठेवा, म्हणजे कीड किंवा मुंग्या सुकामेव्याला लागत नाही। सेल्फ किंवा सामानाच्या कपाटांना बऱ्याचदा मुंग्या लागलेल्या दिसून येतात। अशा वेळी मध्ये मध्ये त्यावरती मिठाचं पाणी शिंपडा, म्हणजे मुंग्या लागत नाहीत। सफरचंद चिरल्यावर लगेच संपत नाही, अशा वेळी उरलेल्या फोडी मिठाच्या पाण्यात बुडवून बाहेर काढा, म्हणजे फोडी लाल पडत नाहीत आणि त्याची चवही बदलत नाही। आशा आहे या किचन टिप्स आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। असेच उपयुक्त व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता। परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।